आता आपण बनवणार आहे बिर्याणी. तर मी दम बिर्याणी सारखीच म्हणजे बिर्याणी बनवणार आहे माझ्या टाईपमध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. मी इकडं फ्राय करून कांदा घेतलेला आहे, तो आपण टाकूया याच्यामध्ये. म्हणजे मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे आपल्याला चिकन, म्हणून आपण ही कांदा याच्यात टाकायचा आहे. थोडा कांदा मी गॅनेशसाठी वरून टाकायसाठी ठेवलेला आहे थोडासा. मग याच्यामध्ये आता जाणार आहे, हे बघा इकडे मी धनिया पावडर घेतलेले आहे, हे कांदा लसूण मसाला आहे, मटन मसाला आहे, हा लाल मिरची पावडर, हळदी पावडर, आणि इकडे घेतलेलं आहे सुहाना बिर्याणी मसाला. इकडे लाल मिरची पावडर म्हणजे लाल मिरची पावडर सॉरी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे मी. इकडे दही घेतलेलं आहे, इकडं लसूण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर टाकलेली त्याच्यामध्ये. तर आपण टाकून घेऊया सगळे साहित्य. हे बघा लसूण अद्रकची पेस्ट टाकूया. इकडे मग आपण जे घेतलेले मसाले ते सगळे टाकूया. इकडे टमाटर आहे, टमाटर बी टाकून घेऊया. इकडे सुहाना बिर्याणी मसाला होता तो बी टाकूया. दही बी टाकायचं आहे. हा मी छोटा डबा घेतलेला आहे दहीचा, तो टाकला आहे दहीचा. थोडेसे मिरची, ठीक आहे. आता इकडे आपण मेन तेल टाकणार आहे. जो फ्राय केलेला कांदा असतो ना त्याच्यामधलंच थोडंसं तेल टाकायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढं. मी 2 चम्मच टाकते आहे, मोठे 2 चम्मच आहे माझे, मी एवढे 2 चम्मच तेल टाकणार आहे. त्याला मिक्स करून घेऊया. आणि हो, याच्यात अजून मीठ टाकलेलं नाही आहे, मी मीठ टाकणार. याला मिक्स केल्यानंतर अजून मी थोडंसं मॅरिनेट होऊन देणार आणि मग मीठ टाकणार, काऊन की माझी पद्धत वेगळी आहे थोडी. असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. हे असं आता 15 मिनटं आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवून देऊया. इकडे आपण मीठ घेतलेले ते टाकून घेऊ आपल्याला जेवढं लागतं तेवढं. आणि आता 15 मिनटं झालेली आहे म्हणून मी मीठ टाकते. हे बघा 15 मिनटानंतर मी धुवून काढलेलं आहे. याला आता टोपात टाकून डायरेक्ट शिजायला लावायचं. हां, आता आपण हा टोपामध्ये काढून घेऊया चिकन. सगळं असं काढून घ्यायचं. आता आपण याला गॅसवरती ठेवून देऊया. आता याला आपण झाकण ठेवून देऊ. इकडे मी बासमती अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. आता हे आपण भिजवून घालूया. हे बिर्याणीला दम बिर्याणीला अर्धा घंटा आधी भिजू घालून ठेवायचे, म्हणजे हे भिजले ना की पटकन बॉईल होतात, म्हणजे दम द्यायला आपल्याला अजून हेल्प होते. याला पहिले धुवून घेऊया. आपण आता इकडे तांदूळ बॉईल करून घेतलेले, खिले तांदूळ झालेले मस्त. आता आपल्याला दम द्यायचा आहे. तर इकडे मी भाजी घेतलेली आहे आणि चालू करून पहिला आता तेल टाकून घेऊया खाली. ते मस्तपैकी त्याच्यामध्ये तेल टाकून लावून घ्यायचं.
पहिला भाताचा थर देऊया थोडा. असं भाताचं थर देऊन घ्यायचा. असं भाताचं थर देऊन घ्यायचा. मग भाजी टाकायची. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी अशी भाजी टाकून घ्यायची सगळी. आता वरून आपण भात टाकून घेऊया. हा भात असा टाकून घेऊया. प्लीज व्हिडिओ बघत असताल तर लाईक करा बघा. तुम्हाला वाटत असेल ना 15 मिनटाचा व्हिडिओ आहे, 10 मिनटाचा व्हिडिओ आहे, 20 मिनटाचा व्हिडिओ आहे, पण याच्यासाठी मेहनत भरपूर लागते. प्लीज लाईक करा जा, शेअर करा जा, कमेंट करा जा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक प्लीज करा जा, कारण की आम्हाला तुमच्या एक लाईकनी काही हे होत नाही आहे, पण तेवढाच एक आम्हाला सपोर्ट भेटतो तुमच्या एक लाईकमुळे. आता आपण हा भाताचा थर दिलेला आहे. आता आपण याच्यावर कलर टाकू शकतो, पण आमच्या घरात कलर आवडत नाही म्हणून कलर आम्ही टाकणार नाही आहे. फक्त आता मी थोडी कोथिंबीर टाकणार. आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया छानपैकी. आणि थोडा वेळ दम देऊया, म्हणजे थोडा स्लो गॅस करून दम देऊया. आणि थोडंसं साईडने तेल टाकूया. आता याला झाकण देऊन ठेवून देऊया. आता मी भांडी घासून घेते, तेवढंच बिर्याणी आपली बनते. बिर्याणी आपली रेडी झाली आहे. चला तर मग आपण ते ताटात टाकून घेऊया. कशी झाली आहे कशी नाही बघूया. मस्त खिली झाली आहे, म्हणजे फुले तांदूळ झाले, अशी चिकट नाही झाली आहे. मस्त आणि एवढा की छान वाटते काढताना. या खायला. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल घंटी वाजवा, म्हणजे माझे व्हिडिओचे तुम्हाला येईल माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन. इकडे माझ्या मिस्टरांनी घेतलेलं आहे. माझा काळू ही माझी सासूबाई, माझ्या आई, म्हणजे सासू म्हणजे माझी आई बोलतो आम्ही त्यांना. बाय.